हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर 20 डेज 20 ज्वेलरी मेकिंगची सिरीज आपण 18 डेजपर्यंत कंप्लीट झाली होती. त्याच्यानंतर काही कारणानिमित्त मला व्हिडिओज बनवायला वेळ भेटला नाही. सो माफी मागते परत एकदा त्याच्यासाठी, कारण 2 वेळा आपल्याला ते स्टॉप करावी लागली. तर 2 दिवसाचे 2 व्हिडिओज आहेत, ते मी पटकन बनवून इथे अपलोड करणार आहे. सो आता इथे हे असे माझ्याकडे बनवलेले ऑलरेडी बीडेड बॉल आहेत. हे पाहू शकतात, ब्लॅक, गोल्ड तसंच व्हाईटमध्ये. सो त्याच्यापासून आपण परत एकदा ही ठुशीच बनवणार आहोत बेडेड बॉलची, कारण आता वटपौर्णिमा येते. त्यानिमित्ताने आपण ही जी ठुशी आहे ती बनवत आहोत. हे पाहू शकतात, वेगवेगळ्या साईजमध्ये बनवलेले आहेत हे बेडेड बॉल. तसंच त्याच्यामध्ये आपण हे गोल्डन कलरचे जे मोती आहेत ते यूज करणार आहोत. तर पटकन बनवून घेते मी त्याचाही व्हिडिओ. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओज बघा, आवडले तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. आता इथे गोंड्यामध्ये मी इथे ब्लॅक कलरचा हा जो थ्रेड आहे ज्वेलरीचा तो घेतलेला आहे, नायलॉन थ्रेड. तो गोंड्यामध्ये मी अशी इथे नॉट मारून घेते त्याला, आणि पटकन होईल असं आपण बघूया. कारण व्हिडिओज खूप मोठे होतात आणि आय नो तुम्हालाही कंटाळा येत असेल मोठे व्हिडिओज बघायला. सो पटकन इथे 2 राऊंड मी मारून घेते असे. आणि ही जी आपली ठुशी आहे ती आपण पटकन बनवूया. अशी नॉट मारून झालेली आहे माझी. आता इथे हा जो ब्लॅक कलरचा थ्रेड आहे तो आपला इथून शो होतो आहे. तर याला नंतर आपल्याकडे जो गोल्डन जरीचा थ्रेड आहे हा, तर तो लास्टला मी तो इथे रॅप करून घेणार आहे. त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही आहे. चला स्टार्ट करूया आपण. सगळ्यात आधी मी इथे हे जे मोती आहेत ते असं कट करून घेते वायरमधून असे. आता हे मोती आणि हा जो 4 फ्लावरमध्ये बनवलेला बेडेड बॉल आहे, तर त्याची साईज ही जी मला जशी हवी त्या पद्धतीने आहे. आणि बॅक गोल्डनचं कॉम्बिनेशन आहे, हे खूप छान वाटेल. सो आपण पटकन बनवून घेऊया तसं. याच्या आधी सगळ्यात आधी स्टार्टिंगला हा जो गोल्डन मोती आहे तो घालून घेते मी. खूप सिंपल आहे, फक्त आपल्याला दोऱ्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 1 मिनिट, इथे हे जे ब्लॅक कलरचे हे जे 6 नंबरचे क्रिस्टल आहेत ते हे मी घेतलेले आहेत. हे पाहू शकतात, याच्यामध्ये 1 गोल्डन आणि 1 ब्लॅक असे दोन्ही साईडला आपण 7-7 मोती यूज करणार आहोत ब्लॅक कलरचे. आता इथे माझ्याकडे हे जे व्हाईट कलरचे आहेत बेडेड बॉल, तर ते मी स्किप करते आणि त्याच्याऐवजी हे जे क्रिस्टल आहेत तेच आपण यूज करूया. आणि कारण ब्लॅक आणि गोल्ड जो कलर आहे त्याचं कॉम्बिनेशन खूप छान वाटेल. हे पाहू शकतात. आता मी इथे स्टार्टिंगला पहिला एक गोल्डन कलरचा मोती टाकला, त्याच्यानंतर 1 ब्लॅक, 1 गोल्डन, परत 1 ब्लॅक, असं करत करत ब्लॅक कलरचे जे 7 मोती आहेत ते ॲड करून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर बरोबरमध्ये हे जे बेडेड आहेत बनवलेले आपण, तर ते यूज करूया. सो स्टार्ट करूया आपण. तोपर्यंत जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज. तसेच व्हिडिओज आपले आवडले तर शेअर नक्की करा प्लीज. हे असं एक 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 करत असे आपण 7 मोती यूज करणार आहोत याच्यामध्ये. पटकन बनवून घेऊयात आपण हे. कसे व्हिडिओज वाटत आहेत तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्याला लाईव्हही करायचा आहे. 6 झाले, इथे आणखीन एक ॲड करते मी, म्हणजे आपले इथे झाले 7 मोती आणि गोल्डन कलरचे 8 मोती असं. हे पाहू शकते, गोल्डन कलरचे जे मोती आहेत तर ते 8 मोती आहेत आणि ब्लॅक कलरचे आहेत ते 7 मोती आहेत. तुम्हाला तुमच्या साईजप्रमाणे गळ्याच्या जेवढं तुम्हाला हवं तसं तुम्ही यूज करू शकतात. हे पाहू शकतात. आता दोन्ही साईडला मोती आणि मध्ये हे बेडेड बॉल असं मी यूज करणार आहे. तर स्टार्ट करते मी. आता हा गोल्ड कलरचा लास्ट मोती टाकल्यानंतर याच्यामध्ये हा जो 4 मोत्यांचा बनवलेला बेडेड बॉल आहे तो आपण ॲड करूया. त्याच्यानंतर परत 1 गोल्डन मोती, परत एक सेम 4 मोत्यांमध्येच बनवलेला बेडेड बॉल. असे मी दोन्ही साईडला 3-3 म्हणजे 6 बनवलेले आहेत. 4 मोत्यांमध्ये जे आहेत ते. हे पाहू शकतात असे. हे असं खूप छान वाटतं हे कॉम्बिनेशन ब्लॅक गोल्डनचं.
आणि त्याच्यानंतर आता हे 3 मोती माझे झालेले आहेत बेडेड बॉल 4-4 मोत्यांमधले. हे पाहू शकतात इथे हे 3 आहेत ते आपल्याला अपोजिट साईडला यूज होणार आहेत. तर मध्ये आता हा जो 5 मोत्यांपासून बनवलेला आहे तो आपण याच्यामध्ये ॲड करूया. हे असा परत एक गोल्डन मोती आणि बरोबर मध्ये सेंटरला गोल्ड आणि ब्लॅक मोत्यांपासून बनवलेला तो यूज करूया. आता हा जो आहे तो माझ्याकडे एक एक्स्ट्रा आहे, तर तो आपल्याला नंतर केव्हाही यूज होईल. सो मी तो साईडला करते आणि फक्त याच मोत्यांमध्ये आपण बनवूया. हे पाहू शकतात पटपटपट अशी आपली ठुशी झालेली आहे बनवून अर्धी. हे पाहू शकतात हा जो सेकंड 5-5 मोत्यांचा आहे तो आपण इथे ॲड केला. परत एक गोल्ड मोती सेम याच पद्धतीने आता मी कंप्लीट करून घेते. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तो नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, तुम्हाला जर असे सुंदर सुंदर हाताने बनवलेले दागिने ऑर्डर करायचे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर देणार आहे त्याच्यावरती तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करून तुम्ही तुमची ऑर्डर प्लेस करू शकता. असे अधूनमधून आपल्या चॅनलवर आता असे याचे मेकिंगचे व्हिडिओज येतच राहणार आहेत. नेक्स्ट व्हिडिओ जो आपला असणार आहे तर तो चिंचपेटी चोकर कसा बनवायचा तो असणार आहे. हे पाहू शकतात हे असं पटपटपट मी कंप्लीट करून घेते राऊंड. आणि हा पाहू शकता याचा सुंदर लुक आहे की नाही, एकदम छान, खूप छान वाटते. आणि ही पूर्णपणे कंप्लीट नाही झालेली आहे, म्हणजे जशी बनवून कंप्लीट झाली तरी इथे आपल्याला जरीचा थ्रेड जो आहे तो लावून पूर्णपणे कंप्लीट करून मी याचा डमीला लावून शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड करेन. सो तोही नक्की बघा. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ तर हां, जो 5 मोत्यांपासून बॉल कसा बनवायचा त्याचाही व्हिडिओ मी बनवलेला आहे, तोही मी अपलोड करेन. आवर्जून बघा. एका ताईंची कमेंट होती की त्यांना तो कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ बनवा. सो तो बनवलेला आहे, तोही मी अपलोड करेन. आणि एकंदरीत कशी वाटली ही आपली ठुशी किंवा चोकर नेकलेस जे तुम्हाला वाटतं आहे ते. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. पाहू शकतात कंप्लीट रेडी आहे ही आपली ठुशी.